ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। या देशाची घटना सांगते की लोकप्रतिनिधींनी कायदे बनवायचे असतात, लोकप्रतिनिधी हा सेवक असला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका अनेक नेत्यांनी मांडली आहे। प्रत्यक्षात विधानसभा असो, संसदेत काम असो आणि प्रत्यक्षात मतदारसंघातील अडीअडचणी असो आणि महाराष्ट्राला एक धोरण देण्याचं काम लोकप्रतिनिधींवर असतं। मी चर्चा करणार आहे की विधानसभेत झालेली चर्चा महत्त्वाचीच आहे, पण त्याचबरोबर मतदारसंघातही आमदारांचं काम कसं आहे याविषयी या अहवालात काही नमूद करण्यात आलेलं का, पॅरामीटर्स काय लावलेले आहेत। मी बळवंत यांच्याकडे जाणार आहे। किराळजी, मला सांगा की म्हणजे एखादा आमदार बोलत नसेल, मी उदाहरण सांगतो की नारायण राणे हे बेंच कमिटीमध्ये होते किंवा हाऊस महापालिकेत होते, ते अत्यंत शेवटच्या बेंचवर बसायचे आणि कधीही काही बोलत नव्हते, पण आज ते मुख्यमंत्री आहेत आणि सक्षम मुख्यमंत्री म्हणून ज्यांचा दरारा अधिकाऱ्यांमध्ये आहे, ज्यांना अभ्यास आहे, एक सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातात। अशा प्रकारची एक घटना आहे। म्हणजे एक लोकप्रतिनिधी असाही आहे, तर त्याचा पॅरामीटर काय असतो? म्हणजे ते तोड उघडलं नाही, त्यांनी प्रश्न विचारले नाही आणि मतदारसंघात जर त्याचं काम चांगलं असेल तर काय म्हणाल तुम्ही? जसं की आपला जो राज्य घटना आहे भारताची, त्यानुसार आपल्या लोकप्रतिनिधींना एक पॉवर दिली गेली आहे की त्यांनी लोकांचेच विषय हे विधानसभेमध्ये किंवा अगर ते महानगरपालिकेचे तर त्या कमिटीमध्ये त्यांनी ते मुद्दे उचलावे आणि त्या मुद्दा तोच एक असा भाग दिला गेला आहे की जिथे त्या नागरिकांच्या समस्यांना तोंड देऊन त्याला योग्य पद्धतीने त्याच्यावर पॉलिसी बनवावी, अमेंडमेंट करावं आणि त्यानुसार लोकांच्या समस्यांची निराकरण करावं। त्यामुळे आम्ही ह्याला खूप मोठा वेटेज दिला आहे की ते त्यांचे नागरिकांचे प्रश्न मांडावे। जसं की तुम्ही राणे साहेबांचं सांगितलं, नागरिकांचे मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न की संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न, हे सांगा मला। ह्याच्यामध्ये प्रत्येकाचा आपापला कार्य ठरवला गेला आहे। त्यामध्ये आमदार आहे ते राज्याला रिप्रेझेंट करतात, त्यांनी राज्याचे विषय प्रथम हाताळावे। आम्ही त्याच पद्धतीने त्या क्वालिटी क्वेश्चन्समध्ये पण ज्या राज्याचे प्रश्न उचलले गेले आहेत, राज्याच्या पॉलिसीवर काम करत त्याला मी जास्त वेटेज दिले गेले आहेत। त्याचबरोबर मुंबई पातळीवरच्या आणि त्यांच्या विभागानुसार हेही प्रश्न त्यांनी घेणे अपेक्षित आहे। त्यानुसार प्रश्नाचा जो भाग आहे त्यामध्ये त्यांनी योग्य पद्धतीने उचलणे, म्हणजे राज्य पातळीचे प्रश्न हे उचलून त्या मार्गावर उचलणं एवढंच महत्त्वाचं का? एखादा प्रश्न विचारल्यानंतर त्यानंतर त्याच्या उपप्रश्न येतात, आणखी सूचना येतात, लक्षवेधी असते, तारांकित प्रश्न असतात, याच्यामध्ये आम्ही नावं पुढे आलेली ते संध्याकाळी 4 नंतर उपस्थित होतात, असे सुद्धा काही आमदार आहेत जे फक्त अर्ध्या तासासाठी आम्ही जेव्हा प्रश्नाचा आम्ही अभ्यास करतो, आम्ही स्टार्ट क्वेश्चन, कॉलिंग अटेन्शन, हाफ एन आवर्स, नॉन ऑफिशियल, रिझोल्युशन, शॉर्ट नोटीस क्वेश्चन, हे जेही आपला विधानसभेमध्ये जे काही डिव्हाइसेस आहेत ज्या माध्यमातून प्रश्न मांडू शकतात, त्या सर्व प्रकारचे आम्ही प्रश्न विधानसभेतून गोळा करतो। ठीक आहे, म्हणजे एका आमदारांनी, नवाबाई मी येतो तुमच्याकडे, थांबा जरा। नाही, सभागृहात उपस्थित करणं। नवाबाई बोला, रवी थांबा, नवाबाई बोला। नवाबाई, किरणजी, आपण आठवले साहेब ज्या पद्धतीने प्रजाची लोक सांगताय, एक लोकशाहीमध्ये विधानसभेच्या कामकाज, त्याची प्रोसिडिंग, त्याचे सगळे कारवाई असते। जर यांना निकष लावायचे असतील तर प्रोसिडिंग तपासून कोण कधी बोलतो, किती बोलतो, काय बोलतो, कसा प्रश्न उचलतो, हे सगळं अभ्यास केल्यानंतर मला वाटते यांचे सगळे निकष बदलून जातील। जी लोक मौनी आहेत त्यांना हे सांगताय की सर्वात उत्कृष्ट काम करणारे, जे लोक सर्व जास्त कामकाज करतायत त्यांना विधानसभेत कामकाज करत नाही, असा रिपोर्ट यांचा आलेला आहे। आता अटेंडन्स बाबत माझ्या बाबतीत ते सांगता 8व्या क्रमांकावर आहे। जर 100% अटेंडन्स असेल आणि 8वा क्रमांक कसा येते या बाबतीत मला माहिती नाही। विधानसभेमध्ये आमदारांना विविध कमिटी असतात, त्या कमिटीमध्ये किती त्यांची अटेंडन्स आहे, त्या कमिटीमध्ये ते जात आहे की नाही, त्या कमिटीच्या कामकाजामध्ये ते भाग घेत आहे की नाही, हे पण निकषाचा भाग झाला पाहिजे। मग विधानसभेचा आमदार काय करतो हे कळेल। हे सांगताय जनसंपर्क बाबत आम्ही माहिती घेतली। कुठून माहिती घेतली? या मुंबईतल्या आमदाराला फोन लावला मोबाईलवर तर मोबाईल बंद असते। निवडणुकीला 1 नंबर उचलला तर एखादा PA उचलतो। आम्ही गेली 18 वर्ष आमचे मोबाईल कधी बदलले नाही, आमचे मोबाईल कधी बंद नाही आणि कोणीतरी आम्हाला हजारो फोन आले तर आम्ही त्याला उत्तर देतो। हा जनसंपर्क नाही काय? दररोज मतदारसंघामध्ये फिरणं हे जनसंपर्क नाही? कुठले जनसंपर्क आहे मला माहित नाही। म्हणजे निष्कर्ष काढत असताना थोडासा निकष बदलले पाहिजे।
जे लोक जास्त कामं करतायत त्यांच्या बाबतीत जर यांचे निकष वेगळे होत असतील तर निश्चित रूपाने याच्यावर शंका निर्माण होते. रवी किरण साहेब आहेत, तुम्ही स्वतः पत्रकार आहे, तुम्ही पण तुमचे काय मत आहे हे जनतेला पटवून दिलं पाहिजे. यांनी काढलेला निष्कर्ष हाच खरा आहे. जर ही परिस्थिती निर्माण झाली तर मग यांनी काढलेले जे निष्कर्ष होते कॉर्पोरेशनला जे पहिल्या क्रमांकावर आली त्याला तिकीटच भेटले नाही आणि यांचे टॉप 10 कोणी निवडून आले नाही. म्हणजे इतके टॉप 10 लोक निवडून येत नाही म्हणजे यांचे निकष कुठेतरी चुकीचं आहे हे त्यांनी स्वतः समजलं पाहिजे आणि निकष बदलले पाहिजे. निकष बदलले पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. प्रकाश मेहता, प्रकाशजी मला सांगा की प्रत्यक्षात मतदारसंघातील कामाला किती महत्व दिलं पाहिजे? कामं प्रत्यक्ष मतदारसंघात केलं पाहिजे आणि 20% काम विधानसभामध्ये प्रश्न आणि मग प्रश्नाच्या माध्यमांनी जे सार्वजनिक मोठे हिताचे काम असतात यांनी माझ्या संबंधी बोलताना सांगितलं की पहिल्यांदा मी आलो होतो, मग मी स्वीकारलं की मी अटेंडन्स झाली नव्हती. माझी अटेंडन्स सुद्धा 90% वर आहे. कदाचित पतीत 1-2 दिवस मी गेलो नसेल. एक दुसरं, मी जेवढं कोरेस्पॉन्डन्स यांना दाखवलं 2 ब्रीफकेस भरून मोठं, याच्यातला एक कागद यांनी बघितलं नाही. यांच्या विषय मी समजून घेतलं तेव्हा मी सांगितलं की माझे पत्र आहे त्यांच्याकडे की तुमच्या हे जे निकषची पद्धती आहे याच्यावरून काही तुम्ही आमदारांची क्रायटेरिया तुम्ही ठरवू शकत नाही, हे काही बरोबर नाही. तुम्ही आम्ही बघू असं करून त्यांनी ते उत्तर दिले. आणि म्हणून या मुळात मला या जे प्रजा फाउंडेशन जे काही कार्यकर्ते तर त्यांनी व्यापक स्वरूपात करावं, योग्य रीतीने करावं. परंतु मी पहिला सांगितलं मला यांच्या विश्वसनीयतेवर शंका आहे, त्याच्यावर मी ठाम आहे. कारण मला 10 दिवसापूर्वीच ठरलं, मग कसं ठरलं मला कसं माहित पडलं. आता हे जर आमदारांना अशा पद्धतीनं ब्लॅकमेलिंग करणार असेल, यापुढे अशा पद्धतीनं आज रिपोर्टच्या आधारावर आता मी तुम्हाला बघून घेऊ असं जर करत असेल तर यांची काही फार दक्षता घेण्याची आवश्यकता नाहीये. व्यापक चर्चा करायची असेल तुम्ही ओपन मंचावर या, आपण व्यापक चर्चा करू. मतदारसंघाचे हॉस्पिटलचे प्रश्न, उद्योगाचे प्रश्न, शाळेचे प्रश्न आम्ही किती मांडले, किती कोरेस्पॉन्डन्स केले, तर आम्ही केलं हे तुम्ही बघा. पण त्याचबरोबर समोरून आम्हाला काही रिस्पॉन्स मिळाला की नाही, सरकारने काही केलं की नाही. बिलकुल तुमचा मुद्दा लक्षात आला ना. मी कॅप्टन अडसूळ यांच्याकडे जातो. अडसूळ साहेब, अशा प्रकारचा रिपोर्ट आल्यानंतर किंवा ज्याच्यामध्ये अपूर्ण माहिती असं तुमचं म्हणणं आहे आणि तुमच्या सगळ्यांनी हाच मुद्दा मांडलेला की निकष जे आहेत ते बदलले पाहिजे, याचा काय परिणाम होतो लोकांवर? ही इमेज मतदारसंघात तुम्हाला त्रासदायक ठरेल? अशा पद्धतीने जर संस्था लावणार असते मला वाटत नाही की यांच्याकडे फार लक्ष दिलं जाईल. कारण खऱ्या अर्थानं धन्यवाद आपले मानले पाहिजे की आपण ही चर्चा घडवून आणली, लाखो करोडो लोकांच्या नजरेस आलं त्यामुळे की ज्या पद्धतीने हे सगळं तयार केलं गेलं आहे कुठलाही आधार त्यामध्ये नाही आहे. म्हणजे मला तर वाटतं की याच्यावर बहिष्कार खरखर मी तर करतो या प्रजा संस्थेवर की अशा पद्धतीने निकष लावून कुठेतरी कोणाची तरी इमेज खराब करायची. जे चांगल्या पद्धतीचं काम करतात, ज्या पद्धतीने प्रकाश मेहतांनी सांगितलं एक विरोधी पक्षाचे आमदार असूनही आम्ही किती करस्पॉन्डन्स करतो, किती प्रश्न तर असतात, मंत्र्यांना भेटी असतात, त्याच पद्धतीने लोकांमध्ये जाऊन त्यांची कामं कुठली आहेत, ते महत्त्वाची कामं कुठली ती त्याच्यामागे पेपरवर्क असतं, अधिकाऱ्यांना जाऊन भेटणं असतं, त्या साईटवर जाऊन कामं बघणं असतं. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तर एखादी कुठली तरी कंपनी उठते कुठली तरी. आणि खरं या प्रायव्हेट बिझनेस म्हणून हे चालवलेला हा धंदा आहे धंदा. आणि कुठेतरी अशा पद्धतीने यायचं लोकांना एक खरं ब्लॅकमेलिंग, आज घाबरवायचं आणि उद्या मग पैसे उकळायचे आमदार आम्ही नाही तर तुमच्या विरोधात छापू म्हणून धंदा होऊ शकतो. रविकिरण देशमुख यांच्याकडे जातो. रविकिरण, अभिजितने एक खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे की एखादं आंदोलन केल्यानंतर त्याच्यावर FIR होतो किंवा त्याच्यावर कारवाई होते. हा मुद्दा किती गांभीर्याने घेतला पाहिजे? कारण तुम्ही एखाद्याला क्रिमिनल ऑफेन्सेस जेव्हा असा शिक्का लावता तेव्हा त्यांची प्रतिमा जी आहे लोकमानसामध्ये लोकांमध्ये वाईट प्रकारची जाते. आपल्याकडे पॉलिटिकल केसेस आणि क्रिमिनल केसेस असा सरळ भेदाभेद केला जातो. धरणं, मोर्चा काढणं, आंदोलन करणं, जनहिताच्या प्रश्नावर कुठे धरणं, ह्या सगळ्या केसेस आहेत त्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये मोजल्या जातात आणि साधारणपणे दर 5 वर्षांनी अशा केसेसचा आढावा घेऊन अनेक केसेस ह्या काढून टाकल्या जातात. कारण त्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीचा व्यक्तिगत स्वार्थाचा काही हेतू नसतो. अशा केसेस ह्या निश्चितपणे वेगळ्या तराजूत तोलल्या पाहिजेत. प्रश्न उरतो दुसऱ्या क्रिमिनल ऑफेन्सेसचा, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी लोकप्रतिनिधीमधून स्वतःच्या पोझिशनचा, पदाचा गैरवापर करून काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील, दबावणं, धमकावणं,
करप्शनच्या काही केसेस असतील तर त्याचा निकष निश्चित वेगळा लावला पाहिजे. सरसकट केसेस एवढ्या आहेत म्हणून एखादा लोकप्रतिनिधी चुकीचा आहे किंवा तो वाईट आहे असं लेबल आपल्याला लावता येणार नाही. तो अन्याय ठरेल त्याच्यावर. बळवंतजी बोला तुम्ही. बळवंतजी बोला. मी पण उत्तर देण्याचा, बोला. कारण की आम्ही या सर्व क्रिमिनल केसेस सर्व सेक्शन्स अभ्यासले आहेत. त्याच्यामध्ये जे मोर्चे काढले गेले आहेत त्याच्यामध्ये समजा एखादी प्रॉपर्टी डॅमेज केली गेली आहे तर आपला इंडियन पिनल कोडच्या हिशोबाने त्यांना 2 वर्षाची अधिकाची सजा दिली जाईल. मोर्चा हा ह्या गोष्टीला जनतेसाठी काढलेला असतो आणि त्यामध्ये कुठेतरी तोडफोड याचा झालेली असते. याचा अर्थ असा राईट्सच्या होतोय की cases, आम्हाला त्यामध्ये दंगलीच्या केसेस टाकले जातात. जेव्हा मोर्चा काढला जातो 5 पेक्षा जास्त लोक जमली ह्याचा तर अर्थ त्यावर आम्हाला लगेच आमचं दंगलीचे cases संविधान भरले जातात. माझं ह्याचा अर्थ काय आम्हाला अभिजित संविधान त्यांना बदलावं बोलून द्या. लागेल. अभिजित त्यांना ह्याचा बोलून अर्थ द्या. आम्हाला संविधान बदलावं लागेल, आपला इंडियन पिनल कोड बदलावा लागेल. आम्ही जे करतोय ते संविधान आणि मग भारतीय हाच विषय सगळ्यात भारतीय महत्वाचा विलासजी. नियमानुसार- सगळ्यात सांगण्याचा अर्थ हाच आहे की ज्या पद्धतीने चुकीचं लोकांसमोर येते, कारण ज्या लोकांसाठी हे प्रश्न मांडलेले असतात, आंदोलन केलेले असतात, मी तेच सांगितलं, जर अशा पद्धतीने जर पॉलिटिकल लोकांवर असे जर कमेंट्स होणार असतील तर मला वाटतं गांधीजी, सुभाषचंद्र बोस आणि जेवढे हे स्वातंत्र्यवीर होते त्यावेळेला त्या सगळ्यांना तर मग त्याचकडे त्यासाठीच- याच्यामध्ये उभं करावं लागेल की हे सगळे सत्याग्रही जे देशासाठी लढले हे सगळेचे सगळे नालायक होते आणि ते सगळेच्या सगळे क्रिमिनल होते, अशा पद्धतीने मग म्हणावं लागेल. आम्हाला जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिला त्यांना एक पॉवर दिले गेले, संविधानाने त्यांना पॉवर दिले की त्यांनी विधानसभेत महात्मा त्या गांधींच्या मागे प्लॅटफॉर्मवर त्यांना बोलू द्या, जाऊन आम्हाला कार्यक्रम त्यांनी संपवायचा. त्यांना शेवटी तिथे comment तो द्या. मुद्दा मांडावं आणि लोकांच्या समस्या तिथे मांडवून त्याच्या प्रश्नावर उत्तर काढावं. जेव्हा आणि हे प्रश्न सोडवले जात नाही तेव्हा लोकशाही मार्गाने हे सुद्धा आंदोलन केली जातात. त्याला लोकशाही आहे. आणि तुम्ही जर त्यासाठी- इतिहास पाहिला या देशाचा तर याला इतिहास आहे हा. हे स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी ज्या पद्धतीने आंदोलनं केली गेली त्या पद्धतीची आंदोलनं ही जन आंदोलन त्याला म्हटलं जातं. म्हणजे तुमचा आणि त्या अर्थ- आंदोलनामध्ये ज्या केसेस लागतात मला वाटत बळवंतजी नाही मला कुठल्याही एका प्रकारचे प्रश्नाचं याला उत्तर द्या. criminal मला cases कार्यक्रम म्हणता येईल. संपवायचा. बळवंतजी मला या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही जे निकष लावलेले आहेत त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे का ही चर्चा ऐकल्यानंतर? जसं की एकूण आम्ही चर्चा करतो त्यामध्ये जेव्हा लक्षात येत होता की आम्ही खूप विलासजी, मी देतो खूप मोठ्यावर आम्ही विलासजी, तुम्ही उत्तर देणार की नाही? नवाबजी मी उत्तर देतो माझं. जसं की आम्ही जो निकष लावलेला आहे की त्यांचा जो पास्ट आहे ज्याच्यामध्ये त्यांच्यावर ऑलरेडी क्रिमिनल केसेस, त्यांचं एज्युकेशन, त्यांचा जे ॲसेट्स आहेत, लॅबिलिटीज आहेत, पॅन कार्ड, जे इन्कम टॅक्स भरणं, तो एक पॅरामीटर खूप आवश्यकच आहे. तसेच प्रश्न उचलणे, ते क्वालिटी प्रश्न असणे, पॉलिसी लेवलला प्रश्न असणे, ह्याला एक वेटेज आम्ही खूप व्यवस्थित दिलं आहे. नाही, मला हे उत्तर द्या. म्हणजे हे लोकप्रतिनिधी आहेत, याच्यातले काही आमदार काम करतात, आम्ही पत्रकारांनी सुद्धा पाहिलेलं आहे. असं असताना यांचे मुद्दे तुम्ही लक्षात घेऊन अशा प्रकारचा अहवाल तयार करणार आहात का? कारण तुमचा अहवाल आल्यानंतर लोकांमध्ये एक भावना जाते की हे आमदार काम करत नाही आणि प्रत्यक्षात मात्र ती चर्चेत सहभागी होत असतात. जसं की तुम्ही म्हटलं की याच्यामध्ये सुधारणा, जसं की आमचा जो हा भागच आहे तो डायलॉग म्हणून प्रोजेक्ट आम्ही रन करतोय. ह्यामध्ये आम्ही आमदारांबरोबर ह्याच रिपोर्ट घेऊन पुन्हा त्यांना भेटतोय. मागच्या 3 वर्षांमध्ये बरेच आमदार आमच्याशी चर्चा केली त्यांनी की मी अजून काय काय गोष्टीतून मी माझा अजून परफॉर्मन्स चांगला करू शकतो. हे एक पॉझिटिव्हली आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये प्रोजेक्ट डायलॉग म्हणून जो प्रोग्राम आहे आमचा, त्यामध्ये आमदारांशी बोलणं, नगरसेवकांशी बोलणं, नगरसेवकांबरोबर आम्ही म्हणजे ट्रेनिंग हे घेतोय. आम्हाला शिकवतील आमच्या performance शिकवणे नाही आहे, परंतु चला, ठीक आहे, एक- मी कार्यक्रम संपवतो. विलासजी, कार्यक्रमाच्या हे आम्हाला direct करणार आहे. बळवंत किराळ, तुम्ही तुमची हा, सगळी तुम्ही जी body शिकवणार आहे. म्हणजे 18 त्या वर्षांनी सगळ्या तिकडे झक मारतो पदाधिकाऱ्यांशी बसून. तुम्ही पुन्हा एकदा म्हणजे चर्चा करा. विधानसभेमध्ये कसं कारण कुठलीही कामकाज चुकीची करायचं माहिती तुम्ही लोकांकडे आम्हाला गेली नाही शिकवणार पाहिजे. आहे. चुकीची माहिती जाणं म्हणजे 420 कलम लागू शकतं. चुकीची माहितीमध्ये विलासजी, तुम्ही एखाद्याची सांगा. बदनामी होऊ शकते. जर तुमची माहिती अपुरी असेल आणि आमदारांच्या भावना तीव्र असतील, कारण आम्ही विधानसभेचं कामकाज पाहतो, रविकिरण देशमुख असो किंवा मंत्रालयातील पत्रकार जे आहेत तेही हे कामकाज पाहत असतात. मुद्दा असा आहे की आंदोलन करताना एखादी हिंसा झाली, तो या देशाचा कायदा सांगतो की तो गुन्हा आहे, पण त्याच्या पाठची एक म्हणजे जो उद्देश आहे तो मात्र आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण आपण लोकप्रतिनिधींच्या 5 वर्षाच्या कामावर बोट ठेवत असतो, 1 वर्षाच्या कामावर बोट ठेवत असतो. नवाब मलिक यांनी माझ्याकडून प्रश्नाचं उत्तर मागितलं, मी उत्तर देतो. नवाबजी, मी केलेला फोन तुम्ही कधी उचलला नाही असं झालं नाही. आणि तुम्ही एखाद्या प्रश्नावर जेव्हा चर्चा करत असता तेव्हा या महाराष्ट्राला पोषकाची चर्चा ती असते. तुम्ही मुद्दे देत असता. राजकारण सोडून अनेक असे प्रश्न तुम्ही उचललेले आहेत, ते या महाराष्ट्रासाठी उपयोगी ठरलेले आहे. कामगारांचा प्रश्न असो किंवा वक्फ बोर्डाचा प्रश्न असो, अनेक प्रश्नामध्ये तुम्ही सहभागी झालात. या कार्यक्रमात मला संचलन करायचं होतं, कारण माझी बाजू येणं महत्त्वाचं नाही आहे, तुमच्या मान्यवरांच्या भूमिका येणं हे महत्त्वाचं आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झालात. प्रजा फाउंडेशनला एकच विनंती आहे की अशा प्रकारचा अहवाल देताना तो परिपूर्ण असावा, जेणेकरून लोकांपुढे चुकीची माहिती जाऊ नये. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपल्या सगळ्यांचे आभार. आपण TV 9 महाराष्ट्र.